सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये पुन्हा होणाऱ्या राजकीय भूकंपांमुळे राज्याच्या राजकारणात नाशिक सध्या केंद्रस्थानी आलेला आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख विलास शिंदे उद्या रविवारी 29 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत डेरे दाखल होत असतानाच अजित पवार गटाचे अपूर्व हिरे यांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे गणेश गीते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत आणि या साऱ्या घडामोडींमुळे नाशिकात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सीमा हिरे यांनी ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमधील नगरसेवक घेण्यासाठी रस्सीखेच जोरदार सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंमळनेर येथील एक माजी आमदारासह विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांना शिवसेनेमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. डॉक्टर अपूर्व हिरे यांची 2 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा देखील झालेली. उद्या रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आलेला, मात्र गिरीश महाजन आणि आमदार सीमा हिरे यांनी भाजपमध्ये आणण्यासाठी डॉक्टर अपूर्व हिरे यांचं मन वळवलं आहे. अपूर्व हिरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केलेला होता. मात्र निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीला सत्ता प्राप्त होताच अपूर्व हिरे यांनी पुन्हा अजित पवार गटात प्रवेश केला. परंतु त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून हिरे यांच्या शिक्षण संस्थेतील अनियमितता बाहेर काढण्यात आल्यानं या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.